मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी। आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव। प्राध्यापिका अनुरिता झगडे। आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून या उत्सवात लहान मोठे असे सर्वच जण सहभागी होतात। आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने शाळेतील विद्यार्थी सहभागी होत असतात। विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती परंपरा याची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी दिंडीचे आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्राध्यापिका अनुरिता झगडे यांनी केले। सालाबादप्रमाणे हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त शाळेचे चेअरमन जगदीश झालानी यांच्या मार्गदर्शनानुसार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। दिंडीची मिरवणूक दादा चौधरी विद्यालय, पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, नेता सुभाष चौक, चितळे रोड नंतर समारोप शाळेत करण्यात आला। या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई अशा विविध वेशभूषा करून सहभाग नोंदवला। या प्रसंगी दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अनंत देसाई, हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्राध्यापिका अनुरिता झगडे, दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापिका कुमारी जामगावकर आदींसह शाळेतील सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार। पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सण आणि हा सण म्हणजे फक्त आणि फक्त सगळीकडे हरिनामाचा गजर। हरिनामाचा गजर केला हिंद सेवा मंडळ संचलित मेहेर इंग्लिश स्कूलमधील इयत्ता नर्सरीपासून ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध संत, विठ्ठल रखुमाई अशा पारंपरिक वेशात या दिंडीमध्ये सहभागी झाले होते। साधारणपणे मेहेर इंग्लिश स्कूलपासून पटवर्धन चौक, महाजन गल्ली, भिंगारवाला चौक, MG रोड, त्याचबरोबर पॉवर हाऊस, नेता सुभाष चौक, चितळे रोड आणि चौपाटी कारंजा मार्गे ही दिंडी पुन्हा मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आली। या दिंडीसाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन माननीय जगदीश झालानी, त्याचबरोबर कोतवाली पोलीस स्टेशन या सर्वांनी आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन केलं आणि आमची छोट्या बालचमनची दिंडी अत्यंत उत्साहामध्ये यशस्वीरित्या पार पडली। याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। नमस्कार। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।